नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओला सुरुवात करूया. पहिलं गणित आहे, एका संख्येच्या 1/8 मधून 8 वजा केले असता उत्तर 8 येते, तर ती संख्या कोणती? आता एका संख्येच्या म्हणजे आपल्याला संख्या निश्चित माहित नाही, मग आपण त्या संख्येसाठी x घेणार आणि या संख्येच्या अष्टमांश मधून, ठीक आहे, संख्येच्या च्या म्हणजे काय, तर गुणाकाराचं चिन्ह आणि 1/8 म्हणजे 1/8, याला आपण असं लिहू शकतो. यामधून 8 वजा करायचे म्हणजे -8, तर येणारं उत्तर म्हणजे बरोबर 8 येतील. बघा, तुम्हाला हे समीकरण असं मांडता आलं तर आता सोडवणं सोपं आहे. सुरुवातीला हे जे -8 आहे, हे -8 या बाजूला जातील आणि ते होतील +8. म्हणजे डाव्या बाजूला काय राहतील, x गुणिला 1/8 आणि इकडे 8 अधिक 8. चला, मग आता आपण याची बेरीज करूया. तर इकडे x गुणिला 1/8, 8 अधिक 8 किती होतात, 16. मग या x ने जर या 1 ला गुणलं तर गुणाकार x येतो आणि खाली 8 बरोबर 16. आता आपल्याला x काढायचा आणि हे 8 x ला भागाकारामध्ये असल्यामुळे जर आपण हे या बाजूला पाठवले उजव्या, तर तिकडे गुणाकारामध्ये जातात आणि 16 गुणिला 8 म्हणजे 16 × 8 = 128. तर या प्रश्नाचं उत्तर आहे 128, पर्याय क्रमांक 3. 1 मीटर बाजू असणाऱ्या घनाकृती टाकीत एकूण किती लिटर पाणी मावेल? तर यापूर्वी आपण या प्रकारचं एक उदाहरण घेतलेले आहे, त्यामध्ये बाजू होती 3 मीटर. मग सुरुवातीला आपण टाकीचे घनफळ काढूयात. तर टाकीचे घनफळ म्हणजे काय, बाजूचा घन. टाकीचे घनफळ म्हणजेच बाजूचा घन. आणि 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर. 1 मीटर म्हणजेच 100 सेंटीमीटर. मग आता बाजूचा घन म्हणजे बाजू कोणती घ्यायची आपल्याला, इथे 100 घ्यायची. आपण त्या गणितामध्ये 3 मीटर म्हणजे 300 सेंटीमीटर, मग आपण 300 गुणिला 300 गुणिला 300 असं केलं होतं. तर आता इथे घनफळ काढत असताना घनफळ बरोबर 100 गुणिला 100 गुणिला 100, कारण आहे घन आहे म्हणजे 3 वेळेस गुणाकार. मग यांचा गुणाकार बघा किती आले, 10 लाख. एकक, दशक, शतक, हजार, दशहजार, लक्ष, दशलक्ष. आता हे झालं घनफळ. मग आपल्याला काढायचं काय, लिटर मध्ये काढायचं. मग लिटर मध्ये काढण्यासाठी आपण या आलेल्या घनफळाला कितीने भाग देणार, 1000 ने भाग देणार. मग हे 3 शून्य आणि वरील 3 शून्य कटतील, मग राहील काय इथे 1000. ठीक आहे, म्हणजे आता टाकीत मावणारे पाणी किती असणार, 1000 लिटर एवढे पाणी टाकीमध्ये मावेल. एक रेल्वे 144 किलोमीटर प्रति तास वेगाने एका खांबाला 10 सेकंदात ओलांडते, तर त्या रेल्वेची लांबी किती? या प्रकारचे आपण भरपूर उदाहरण पाहिलेले आहेत. लांबी काढण्यासाठी आपण वेग गुणिला वेळ हे सूत्र पाहिलेले आहे आणि जो वेग आहे तो किलोमीटर प्रति तास यामध्ये दिलेला आहे. आपल्याला तो कशामध्ये करायचा आहे, मीटर मध्ये करायचा. मग आपण या वेगाला कशाने गुणतो, 5/18 आणि वेळ आहे आपल्याकडे 10. ठीक आहे, मग 18चा पाढा 144 म्हणजे याला भाग जातो 8चा. 18 8 144. मग हे 8 आणि हे गुणिला 5. ठीक आहे, 8 गुणिला 5 आणि गुणिला 10 म्हणजे 8 पंचे 40 आणि हे गुणिला 10 बरोबर 400. म्हणजे त्या रेल्वेची लांबी किती येईल, 400 मीटर. पर्याय क्रमांक डी किंवा 4. धन्यवाद.